नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला सेतू अभ्यासक्रमाचा 29वा दिवस. बरोबर. आज आपण आपले जे विविध सहशालेय उपक्रम राबवले जातात त्यापैकी एका उपक्रमावर चर्चा करणार आहोत. आपल्याकडे अनेक सहशालेय उपक्रम असतात बघा. वृक्षदिंडी असते, ग्रंथदिंडी असते, वाचन प्रेरणा दिन आपण साजरा करतो, विविध प्रकारच्या जयंत्या पुण्यतिथ्या आपण साजरा करतो, विविध दिन आपण साजरे करतो. म्हणजे गणित दिवस असेल, मराठी दिवस असेल, विज्ञान दिवस असेल, बालिका दिन साजरा आपण करतो. तर अशा प्रकारचे जे विविध सहशालेय उपक्रम आपण साजरे करतो त्याच्यातच एक 5 जूनचा आपण पर्यावरण दिन पण साजरा करतो, हो ना. कालचं तुम्हाला आठवत असेल तर बघा, काल 28 जुलैला जागतिक निसर्ग संरक्षण दिन होता. कालचं तुम्हाला आठवत असेल तर बघा. हां, तर आज आपण ह्या वेगवेगळ्या सहशालेय उपक्रमांपैकी 5 जूनला जो पर्यावरण दिन साजरा केला जातो त्या पर्यावरण दिन साजरा करण्यामागचं कारण काय आहे, किंवा हे पर्यावरण दिन आपण कशासाठी हा साजरा केला पाहिजे, त्यावर आपल्याला आजच्या कृतीपत्रिकेमध्ये चर्चा करायची आहे. मला सांगा, पर्यावरण दिन आपण का साजरा करतो? काय कारण आहे की आपण ते पर्यावरण दिन साजरा करतो? बघा बरं, आपलं काय मत आहे, कशासाठी आपण पर्यावरण दिन साजरा करतो? सांगताय का कोणी? आठवतंय का? बघा बरं, काहीतरी 4 शब्द बोलता येतात का? हां, बरं, ठीक आहे, मी तुम्हाला सांगते. बघा, आपला हा पर्यावरण जो शब्द आहे ना, हा पर्यावरण शब्द 2 शब्दाने बनलेला आहे. पर्यावरण हा आपला पर्यावरण शब्द जो आहे तो 2 शब्दांनी बनलेला आहे. आता हे 2 शब्द कोणते? तर परी आणि आवरण असे हे 2 शब्द आहेत. परी म्हणजे आपली पृथ्वी आणि त्या पृथ्वीच्या सभोवताली असलेलं आवरण, असं मिळून पर्यावरण असा हा शब्द तयार झालेला आहे. आता हा पर्यावरण दिन आपण साजरा करतो त्याच्या मागचं कारण काय आहे किंवा तो का केला जावा ते मी तुम्हाला सांगते. माणसाने निसर्ग म्हणजे आपली स्वतःचीच मालमत्ता आहे असा त्याचा भरपूर वापर करून घेतलेला आहे. अगदी आपली भौतिक सुविधा आपल्याला प्राप्त व्हाव्यात त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जंगलतोड केलेली आहे, प्रचंड प्रमाणात वृक्षतोड केलेली आहे, खनिज मिळवण्यासाठी खाणी खोदून त्या तशाच मोकळ्या सोडून दिलेल्या आहेत, प्लास्टिकचा अतिवापर केला जात आहे. त्यानंतर आपल्याकडे आता औद्योगिक विकास होत आहे, कारखानदारी वाढलेली आहे, त्यामुळे हवेचं प्रदूषण, नद्यांचं प्रदूषण, समुद्रांचं प्रदूषण, अशा या सगळ्या गोष्टींनी आपण माणसांनीच आपल्या पर्यावरणाचा समतोल बिघडवून टाकलेला आहे. आणि त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते आपण भोगतोच आहोत. आपण ते दुष्परिणाम भोगतो आहोतच, शिवाय विविध प्रजातीच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, सरपटणारे पक्षी, प्राणी, किडामुंगी ह्या ज्या परिसंस्था आहेत त्याही नष्ट व्हायला लागलेल्या आहेत. काही तर प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या ज्या प्रजाती आहेत त्या आता अलीकडच्या काळामध्ये फक्त चित्रातच पाहायला मिळत आहेत. अशी एकंदरीत परिस्थिती आपण मानवाने केलेली आहे. म्हणजे आपल्या भौतिक सुखासाठी आपण पर्यावरणाला अक्षरशः ओरबाडलेलं आहे, निसर्गाला आपण अक्षरशः लुटलेलं आहे. आपण निसर्गाचे मालक बनण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचे दुष्परिणाम आपण आज सोसतच आहोत. मग अशा परिस्थितीमध्ये ही जी जैवविविधता आहे, हे जे वेगवेगळ्या प्रजातीचे प्राणी पक्षी जे आता नष्ट व्हायला लागलेले आहेत, जे फक्त आपल्याला चित्रातच पाहायला मिळत आहेत, काही प्राणी पक्षी आणि वृक्ष, तर ही जैवविविधता आपण जपली पाहिजे. आपल्या पर्यावरणाचं आपण संवर्धन केलं पाहिजे. आणि जे अभ्यासू लोक आहेत, जे अभ्यासक आहेत, त्यांना अभ्यासासाठी तरी पर्यावरण शिल्लक राहिलं पाहिजे ना, नाही का. तर त्यासाठी म्हणून लोकांना जागृत करावं. जैवविविधता जपायची आहे, पर्यावरणाचं संरक्षण करायचं आहे आणि जी अभ्यासक मंडळी आहे त्यांना अभ्यासासाठी पर्यावरण सुरक्षित ठेवायचं आहे. तर या सगळ्या गोष्टीसाठी आपण नागरिक
आपण जनता जागरूक असले पाहिजेत, माणूस जागरूक असला पाहिजे. आणि याच उद्देशाने जनतेला किंवा माणसांना जागृत ठेवण्याच्या उद्देशाने 5 जून हा पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. येते लक्षात? तर अशा प्रकारे निसर्गाचं संवर्धन करायचं आहे किंवा पर्यावरणाचं संवर्धन करायचं आहे म्हणजे आपण आपलंच संवर्धन करणार आहोत. येते लक्षात? पर्यावरणाचं संवर्धन म्हणजेच आपलं संवर्धन, ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर अशी ही अनेक कारणं आहेत म्हणून आपण पर्यावरण दिन साजरा करतो. आता हाच उपक्रम आपल्या शाळेत राबवायचा आहे. बघा, तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की हाच उपक्रम समजा तुम्हाला शाळेत राबवायचा आहे, पर्यावरण दिन तुम्हाला साजरा करायचा आहे. तर त्यासाठी तुम्ही कोणकोणत्या गोष्टींचा विचार कराल, कशा प्रकारचं नियोजन कराल. समजा तुम्हाला घोषवाक्य तयार करायची आहेत पर्यावरणाच्या संदर्भातली, तर तुम्ही ती घोषवाक्य कोणती तयार कराल. समजा पर्यावरणातून निर्माण होणाऱ्या समस्या आहेत, तर त्या समस्या कोणत्या आहेत, त्या तुम्हाला कोणत्या विचारात तुम्ही त्या समस्या घ्याल. त्यानंतर समजा पर्यावरण दिन तुम्ही साजरा करताय, तर त्या पर्यावरण दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तुम्हाला जर बोलवायचं आहे तर तुम्ही कोणाला बोलवाल. अशा अनेक गोष्टींचा विचार तुम्हाला यातून करायचा आहे आणि हेच तुमच्या आजच्या कृतीपत्रिकेमध्ये सांगितलेलं आहे. येते लक्षात? कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला हे 3 रकाने दिलेले आहेत आणि इथे त्याने असं विचारले की पर्यावरण दिन साजरा करण्याच्या निमित्ताने कोणती घोषवाक्य बनवाल, ती तुम्ही घोषवाक्य इथे लिहायचे. एक उदाहरण म्हणून त्यांनी दिलेलं आहे बघा, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा, असं एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. बरोबर. अजून एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. तुम्हाला हवी असेल उभं राहायला सावली, तुम्हाला हवी असेल उभं राहायला सावली, तर झाडे लावू पावलोपावली, तर झाडे लावू पावलोपावली. येते लक्षात? म्हणजे तुम्हाला या रकान्यामध्ये कोणती घोषवाक्य तुम्ही लिहाल असा प्रश्न आहे. आणि एक उदाहरण त्यांनी दिले, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा. आणि यातलंच एक घोषवाक्य मी तुम्हाला सांगितले, तुम्हाला हवी असेल उभं राहायला सावली, तर झाडे लावू पावलोपावली. आता याच्यापेक्षा आणखीन छान छान पर्यावरणविषयक तुम्ही घोषवाक्य तयार करायचे आहेत आणि आपल्या सेतूच्या वहीत लिहायचे आहेत. हे तुमचं काम आहे आजचं कृतीपत्रिका सोडवताना. त्यानंतर दुसऱ्या रकान्यामध्ये बघा, कोणत्या समस्यांवर विचार कराल. प्रदूषणाच्या संदर्भातल्या कोणकोणत्या समस्यांवर तुम्ही विचार कराल असं त्याने म्हटलेलं आहे. आणि त्यासाठी त्यांनी एक समस्या सांगितली, कचरा समस्या. हे झालं घोषवाक्य. हे मी तुम्हाला घोषवाक्य सांगितलं. आता कुठल्या समस्यांवर विचार कराल असा त्याने प्रश्न विचारलेला आहे आणि तिथे त्यांनी कचरा समस्या एक समस्या त्याने सांगितलेली आहे. मग अशा आणखीन कोणकोणत्या समस्या आहेत की ज्याच्यावर तुम्ही विचार करू शकाल, त्या समस्या तिथे तुम्हाला लिहायच्या आहेत. एक समस्या मी तुम्हाला सांगते, प्लास्टिकच्या अतिवापरावर बंदी. हा उपाय झाला. म्हणजे प्लास्टिकचा अतिवापर ही समस्या बघा, प्लास्टिकचा अतिवापर ही एक समस्या आहे. म्हणजे कचरा समस्या जशी आहे तशी पर्यावरणाच्या संदर्भातली प्लास्टिकचा अतिवापर ही एक समस्या आहे. आता अशा अनेक समस्या आहेत पर्यावरणाच्या संदर्भातल्या, तर त्या समस्या तुम्ही तुमच्या त्या वहीत, सेतू अभ्यासाच्या वहीत तुम्ही आजच्या कृतीपत्रिकेमध्ये लिहिणार आहात. त्यानंतर पुढच्या रकान्यामध्ये त्यांनी दिलं आहे, प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवाल. जर तुम्हाला हा कार्यक्रम आयोजित करायचा आहे, पर्यावरण दिन साजरा करायचा आहे, तर त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही कोणाला बोलवाल असा प्रश्न आहे या चौकटीमध्ये. आणि तिथे त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे, गावातील ज्येष्ठ नागरिक असं एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक. एक उदाहरण मी तुम्हाला सांगते, प्रमुख पाहुणे म्हणून आपण कोणाला बोलवू शकतो, वन अधिकारी, निवृत्त वन अधिकारी यांना आपण बोलवू शकतो प्रमुख पाहुणे म्हणून.
वन अधिकारी, निवृत्त वन अधिकारी असं एखाद्या अनुभवी अधिकाऱ्याला आपण बोलू शकतो. यापेक्षा आणखीन कोणाला आपण ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलू शकतो ते तुम्ही लिहायचं आहे. म्हणजे ही आजची जी कृतीपत्रिका आहे याच्यामध्ये फक्त आपण पर्यावरण दिन साजरा करणार असू तर त्या संदर्भात तुम्ही काय काय विचार करणार आहात तो विचार तुम्ही करायचा आहे. तुमच्या मनातल्या कल्पना तुम्ही तिथे मांडायच्या आहेत. येते लक्षात? पहिली गोष्ट तुम्ही करायची, पर्यावरण दिन या संदर्भात तुम्ही एक 10 ओळीत तो एक छोटासा निबंध लिहा पर्यावरण दिन म्हणून. येते लक्षात? आणि त्यानंतर मग पर्यावरणाच्या संदर्भातल्या समस्या कोणकोणत्या तुम्ही विचारात घ्याल, पर्यावरणाच्या संदर्भातली घोषवाक्य तुम्ही कुठली लिहाल, आणि पर्यावरण दिन साजरा करायचा असेल तर प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही कोणाकोणाला बोलू शकता ते असं या 3 रकान्यांमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. एवढंच काम तुम्हाला आजच्या कृतीपत्रिकेमध्ये करायचं आहे. तो एक 10 ओळींचा निबंध लिहा पर्यावरण दिन म्हणून आणि हे 3 रकाने जे आहेत ते तुम्ही भरा. एक एक उदाहरण तुम्हाला कृतीपत्रिकेत दिलेलंच आहे. मी स्क्रीनशॉट काढून तुम्हाला पाठवतेच. व्हिडिओच्या बरोबरीने स्क्रीनशॉट पण तुम्हाला दिला जातो. तर त्याच्यामुळे तिथे प्रत्यक्षात तुम्हाला एक एक उदाहरण दिलेलंच आहे 3 रकान्यातलं. त्याच संदर्भातलं तिन्हीतलं एक एक उदाहरण मीही तुम्हाला दिलेलं आहे. आता याच्यात आणखीन भर घालण्याचं काम, सर्जनात्मक लेखन तुम्हाला करायचं आहे. तुम्ही तुमची कल्पकता तिथे मांडायची आहे. तुमच्या कल्पनेतून काय काय येते, तुम्ही कशा संदर्भात कशा पद्धतीने त्याच्या पर्यावरणाचा विचार करताय ते तिथे तुम्हाला मांडायचं आहे. ठीक आहे? धन्यवाद.